विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आत्ताच सांगितल्याप्रमाणे 30 एप्रिल ते 4 मे या काळामध्ये नागपूरच्या सेवानंद विद्यालय आणि कोराडी महालक्ष्मी जगमंदिरच्या ग्राउंडवर त्या ठिकाणी होते आहे. माननीय दिवंगत अजितदादा असतानाच या कबड्डी स्पर्धा पहिल्यांदा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा विदर्भात व्हाव्यात अशी सूचना त्यांनी मला दिली होती आणि मग माननीय सुरेंद्र पवारजी यांनी या स्पर्धेला मान्यता दिली. या स्पर्धेला 30 तारखेला आदरणीय सुरेंद्र पवारजी या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहेत सायंकाळी 6 वाजता. 2 तारखेला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेजी येणार आहेत आणि 4 तारखेला माननीय मुख्यमंत्रीजी याचा समापन करणार. खरं तर नागपूरकरता विदर्भाकरता आपल्या सर्वांकरता अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की पहिल्यांदा ही स्पोर्ट राज्यस्तरीय स्पोर्ट ही नागपूरमध्ये होते आहे आणि सोबतच 2 दिवस 5 आणि 6 तारखेला जिल्हास्तरीय प्लेयर्सना तिथे पुढच्या स्टेट लेवलला ते जावेत म्हणून 2 दिवस खूप आम्ही जिल्हास्तरीय कबड्डी खेळाडूंना दिलेला आहे. 5 तारखे 6 तारखेला 2 दिवस जिल्ह्याचे सर्व प्लेयर्स जिल्ह्याच्या आपल्या जेवढ्या टीम्स आहेत त्या ठिकाणी खेळणार आहे. पण राज्यस्तरीय 30 ते 4 आहे. मला असं वाटतं की या स्पर्धेच्या माध्यमातून जी विदर्भातल्या कबड्डी प्लेयरची ही महत्वाची बाकी होती आमच्या संघटनाची बाकी होती ती पूर्ण झालेली आहे. राज्यस्तरीय संघटनाचा मी आभार मानतो, जिल्हास्तरीय संघटनाचा आभार मानतो आणि विदर्भातल्या संघटनाचा आभार मानतो. त्यांचे मोठे योगदान या स्पोर्टला आहे. खरं तर या स्पोर्ट करता आपल्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी पट्ट्याटाकली त्याची आहे त्याचे अध्यक्ष संजय बावनकुळे यांनी या ठिकाणी या स्पर्धेकरता मागच्या 3 महिन्यापासून सर्व स्तरावरची मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे पियुष आंबेडकर यांनी या ठिकाणी त्यांची व्यवस्था मोठी केली आहे. खरं तर या स्पोर्टमधनं जे पुढच्या काळात आपलं विभागीय क्रीडा संकुल आहे मानकापूर ते उद्या तयारीमध्ये त्याला वेळ लागणार आहे. जिल्हास्तरीय क्रीडा संकुल दादा हे तयार होत्या त्याला वेळ लागणार आहे. म्हणून महालक्ष्मी जगदंबा संस्थेचे ग्राउंड आहे त्यावर या ठिकाणी स्पर्धा घेतलेल्या आहे. माझी विनंती आपल्या माध्यमातून सर्व विदर्भातल्या सर्व खेळाडूंना राहणार आहे कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंना की जेवढं या ठिकाणी त्यांचं इन्व्हॉल्वमेंट असेल खेळाडूंचं इन्व्हॉल्वमेंट जेवढं असेल तेवढं त्यांना या खेळातून प्रेरणा मिळेल. ते सुद्धा विदर्भातले खेळाडू सुद्धा राज्यस्तरीय खेळ खेळू शकतील. मला असं वाटतं की चांगला मोठा खेळ या ठिकाणी होतो आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपलं महत्वाचे योगदान प्रेस म्हणून योगदान पाहिजे आहे ते योगदान आपण सर्व कराल अशी अपेक्षा आपल्याला व्यक्त करतो आहे. स्पोर्ट सायंकाळी 7 ते 10 त्यामुळं दिवसाचा काही प्रश्न नाही आणि पूर्ण व्यवस्था प्रत्येक खेळाडूची काळजी घेण्याची सूचना मी स्वतः जिल्हाधिकारी सर्वांना दिली आहे. स्वतः संजय बावनकुळे अंतरात दोन्ही लक्ष टाकतात आहे. मला वाटतं की मी त्याच्यावर लक्ष टाकतो आहे.
कुठल्याही खेळाडूला गैरसोय होणार नाही काळजी आपण घेतली. पहिली एवढी स्पर्धा आहे तुम्ही आयोजक आहात, तुमचं दडपण आणि म्हणजे कसं हँडल करतो? बरोबर आहे, आपलं थोडा नर्वस आहे, पण एवढा आमच्या एवढ्या मोठ्या टीमचा मान्य पालकमंत्री आणि आमचे पूर्ण अधिकारी आणि सगळे आमदार सगळ्यांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे त्याच्याबद्दल. त्यामुळे ही स्पर्धा व्यवस्थितपणे पार केली सगळ्यांना. मला वाटतं की ग्राउंड जगातील 3 तारखेला नितीनला या ठिकाणी निमंत्रण दिलं आहे. 1 किंवा 3 तारखेला माननीय नितीन गडकरीजी या स्पोर्टमध्ये येणार आहे. त्यांचाही मोठं योगदान या ठिकाणी आहे. आजच त्याने वेळ कन्फर्म केला, त्यामुळे उशिरा माहिती झाला आहे. त्यामुळे 1 तारखेला माननीय नितीनजी या स्पोर्टला येतात. विविध जिल्हा आणि महाराष्ट्राचा पूर्ण नॅशनल खेळाडू आपल्याकडे येणार आहे. त्याच्या बोर्डनी सिलेक्ट केलेले प्लेयर्स आहेत, त्याच्या टीमचे प्लेयर्स आपल्याकडे इथे येतील. हमने सबको विनंती की है और मुझे लगता है कि 29 तारीख तक उनका कंफर्मेशन आएगा. हमने नेशनल बॉडी है उनको भी विनंती की कि प्रो कबड्डी टीम को और नेशनल टीम के प्लेयर को भेजिए. विदर्भाची आज सायंकाळपर्यंत लीग फायनल आपल्याकडे येणार आहे. अद्यापर्यंत आलेली नाही, पण अमरावतीचा जिल्हा आणि वाशिम, भंडारा, अमरावती, नागपूर. तर विदर्भामध्ये 11 जिल्ह्यांमधून विदर्भस्तरीय स्पर्धा होतात आणि त्याच्यातील जे फर्स्ट, सेकंड आणि विनर हेच या संघांमध्ये क्वालिफाय होतात. तर 4 कोटा जो आहे संघाचा तो विदर्भासाठी दिलेला आहे. 12 एकूण 16 टीम आहेत. त्या विभागातून त्या टीम येतात वर. त्या सर्व टीम मग शेवटी सिलेक्ट करून 16 टीम येतात. 16 महिलांच्या 16 पुरुषांच्या. सिनियर गट आहे हा. तर नाही, हा जो गिअर आहे यामध्ये फक्त सिनियरच खेळाडू खेळतात आणि अंडर 19 झाला तर तो ज्युनियर गटामध्ये मोडला जातो. आणि हा जो आपला 4 स्पर्धा आहे यामध्ये क्वालिफाय होणारे खेळाडू हे सिनियर गटातलेच असतात.